नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. पाहणार आहोत 50 महत्त्वाच्या बातम्या महाफास्ट स्वरूपात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार उद्या अयोध्येला जाणार नाहीत. 22 तारखेनंतर संपूर्ण मंत्रिमंडळासह राम मंदिरात जाऊन दर्शन घेणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, स्पीड पोस्टनं उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळाल्याची माहिती. उद्धव ठाकरे उद्या नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार. अयोध्येत आपण नंतर जाऊन दर्शन घेणार असं ठाकरेंकडून आधीच स्पष्टीकरण. नागपुरातून अयोध्येतील कार सेवेला जात असतानाचा रेल्वे स्थानकावरचा छायाचित्र, फडणवीसांकडून ट्विट. अयोध्या कार सेवेला गेल्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला पुरावा. उद्या अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठेचा सोहळा. नवीन राम मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. अयोध्येत जागोजागी झेंडे, धनुष्यधारी रामाचे कटआउट. अयोध्येतील राम मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट. रामलल्लाच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सजली. फुलांच्या हारांनी जय श्रीरामचा नारा. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अयोध्येला छावणीचं स्वरूप. देशभरातून 6000हून अधिक व्हीव्हीआयपी अयोध्येत दाखल होणार. सुरक्षेच्या दृष्टीनं स्थानिक पोलिसांसोबतच राखीव दल आणि केंद्रीय बल सज्ज. अयोध्येमध्ये शरयू नदीच्या तीरावरती स्वच्छता अभियान. नया घाटावरती साफसफाईला वेग. कडाक्याच्या थंडीत शरयू नदीमध्ये रामभक्तांचं स्नान. उद्याच्या कार्यक्रमासाठी अयोध्येत होम हवन. कार्यक्रम निर्विघ्न पार पडावा यासाठी पुजाऱ्यांकडून वेदमंत्रांचं पठण. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 22 जानेवारीच्या परीक्षा 28 जानेवारीला होणार. 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, विद्यापीठाचा निर्णय. अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी नागपूर मेट्रोतर्फे प्रवाशांना तिकिटावर 30% सूट. उद्या कार्यक्रमाला जात असताना नागरिकांच्या सोयीसाठी नागपूर मेट्रोचा निर्णय. मनोज जरांगे पाटलांच्या पायी मोर्चाचा आजचा दुसरा दिवस. मराठ्यांची पदयात्रा बीडच्या मातोरीमध्ये मुक्कामी. जरांगेंचा मोर्चा नगरच्या दिशेने रवाना होणार. मनोज जरांगेंची पदयात्रा आज अहमदनगरमध्ये प्रवेश करणार. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अहमदनगर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. आम्ही संविधान हातात घेत नाही, तुम्ही घेऊ नका. तुम्ही संविधानाचा आदर करायला हवा. दादागिरीची भाषा का करता? मनोज जरांगे पाटलांचा अजित पवारांवर सवाल. मराठा आरक्षण दिलं नाही तर नेत्यांनी आमच्या गावात यायचं नाही. मनोज जरांगे पाटलांकडून पुन्हा गावबंदीचा इशारा. उद्धव ठाकरेंचा आजचा शिवनेरी दौरा रद्द. हेलिकॉप्टर उतरवण्यास परवानगी न मिळाल्यानं दौरा रद्द झाल्याची सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर. अजित पवारांकडून बारामती शहरामध्ये विविध विकास कामांची पाहणी. रत्नागिरीतल्या कोसरीमध्ये जमिनीच्या वादातनं राहत्या घरावरती जेसीबी. ठाकरे गट आक्रमक. लांजा पोलीस ठाण्यामध्ये संतप्त कार्यकर्त्यांचा घेराव. अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. एसीबी कारवाईनंतरही ठाकरे गटाचे आमदार मतदारसंघाच्या दौऱ्यावर. रत्नागिरीमध्ये राजन साळवींकडून कॅरम स्पर्धेचं उद्घाटन. पदाधिकाऱ्यांसोबत लुटला कॅरम खेळण्याचा आनंद. मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचा सिलिंगवरती उत्साह. स्पर्धकांकडून जय श्रीरामचा नारा. स्पर्धेला शिंदे, भुजबळ आणि महाजनांची उपस्थिती. पुण्यामध्ये आज भाजप महिला मोर्चातर्फे नमो वॉकथॉनचं आयोजन. अमृता फडणवीस, चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती. चिपळूणमध्ये मार्गा ताम्हाणे एज्युकेशन सोसायटीच्या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात. 1000हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. मुंबईतल्या सायन रेल्वे स्थानकावरील उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचा शासनाकडून निर्णय. मात्र प्रवाशांची गैरसोय न होण्यासाठी पुलाच्या पाडकामाला रेल्वे प्रशासनाकडून तुर्तास स्थगिती. पालिकेकडून नागरी सुविधांच्या कामासाठी मागील वर्षी 681 कोटींची तरतूद. मात्र या निधीचा वापर न झाल्यानं 500 कोटी रुपयांच्या निधीचं स्वतंत्र खातं तयार. येत्या काळात प्रभागातील कामांसाठी हा निधी खर्च केला जाणार. पुणे लोणावळा दरम्यान लोकल आज बंद. दुरुस्तीच्या कामासाठी एकूण 12 रेल्वे फेऱ्या रद्द. लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल. विद्यार्थ्यांना आता मराठीतनं उच्च शिक्षणाची संधी. 12 भारतीय भाषांमध्ये लवकरच पुस्तकं येणार. उच्च शिक्षणातील सर्व पदव्या 12 भारतीय भाषांमध्ये घेता येणार. नागपूर महानगरपालिका विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागात 150 चार्जिंग स्टेशन्स उभारणार. पेट्रोल डिझेल वाहनांच्या वापरामुळे होणारं प्रदूषण लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेचा पुढाकार.
विद्याविहार रेल्वे स्थानकावरील गर्डर पुलाच्या सल्लागार शुल्कामध्ये तब्बल 2,53,00,000 रुपयांची वाढ. गर्डरचं वजन 600 मेट्रिक टन वाढल्यानं सल्लागार शुल्कातही वाढ. 500 चौरस फूट घराच्या मागणीवरती धारावीकर ठाम. अदानी समूहाविरोधात 4 फेब्रुवारीला सभेचं आयोजन. उद्धव ठाकरेंसह नाना पटोले यांना आमंत्रण. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांसाठी 73,500 पदवीधारकांची नोंदणी. यंदा सर्वाधिक नोंदणी झाल्याचे आकडेवारीतनं स्पष्ट. पुणे जिल्ह्यातील अंतिम मतदार याद्या तयार. 23 तारखेला अंतिम मतदार यादी जाहीर होणार. श्री रामलल्लाच्या आगमनाची ओढ शिगेला पोहोचली. गावोगावी विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचं आयोजन. अहमदनगरच्या श्रीरामपूर शहरातील हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीनं 11,000 लाडूंसह प्रसाद वाटप करण्यासाठी तयार. मुंबईच्या लोअर परळ भागातील एका रामभक्तानं अर्धा किलो तांदळानं साकारलं श्रीरामाचं पेंटिंग. राजेंद्र बिटलिंग असं त्यांचं नाव असून त्यांच्या पेंटिंगची सर्वत्रच होतीये मोठी चर्चा. पुण्याच्या वाडाजवळच्या श्रीराम मंदिरामध्ये महादेव गोपाळे यांनी रांगोळीमधनं साकारली अतिशय सुंदर अशी मंदिराची प्रतिकृती. सलग 18 तासांच्या परिश्रमानंतर साकारली मंदिराची आणि प्रभू श्रीरामाची सुंदर अशी प्रतिकृती. नाशिकच्या येवल्यातल्या अंदरसूल इथल्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीनं साकारले जय श्रीराम. राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी साकारली शब्दरूपी जय श्रीराम. वाशिमच्या मालेगावातील युवतीनं 1,81,181 रामनामाद्वारे साकारली सुबक अशी कलाकृती. एशिया बुकसह इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातल्या म्हसवडमध्ये राम मंदिर आणि सिद्धनाथ मंदिराची स्वच्छता. आमदार जयकुमार गोरेंसह कार्यकर्त्यांकडून मंदिर परिसराची स्वच्छता. नागपूरसह संपूर्ण विदर्भात आज ढगाळ वातावरण. तापमानातही काही अंशी वाढ. नागपुरात थंडीची लाट आणि कडाकाही वाढण्याची शक्यता. अमरावतीमध्ये सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण. सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. पनवेल रेल्वे स्थानक स्वच्छतेमध्ये अव्वल. मध्य रेल्वे प्रशासनातर्फे पनवेल स्थानकाची स्वच्छ स्थानक म्हणून निवड. कल्याण शहरातील 22 रस्त्यांवरील नो पार्किंग झोनला विरोध. वाहतूक पोलिसांच्या निर्णयाला नागरिकांसह सामाजिक संघटनांचा विरोध. पार्किंग आधी फेरीवाल्यांवरती कारवाई करण्याची मागणी. अटल सेतूवरील बेशिस्त वाहनांवरती दंडात्मक कारवाईचा बडगा. 650 बेशिस्त वाहनांकडून 7 लाखांपेक्षा अधिक दंड वसूल. नावाच्या वाहतूक पोलिसांची कारवाई. तळकोकणात आज गावपळणीची परंपरा कायम. सिंधुदुर्गातल्या शिराळेच्या गावपळणीला सुरुवात. 5 दिवस गाव वेशी बाहेर बसणार. अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन. शहरातील सर्व मंदिरांची स्वच्छता, रंगरंगोटी आणि आकर्षक विद्युत रोषणाई. श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त वाशीमध्ये भव्य स्वागत कलश यात्रा. सकल हिंदू समाज धर्मरक्षक मंचाच्या वतीनं यात्रेचं आयोजन. यात्रेत बजरंग बली प्रभू श्रीरामाच्या दिव्य रथाचाही समावेश. नाशिकमध्ये पाण्यासाठी शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. सिंचन शेतीसाठी पालखेड कालव्याचं पाणी न मिळाल्यानं शेतकरी संतप्त. पालखेड विभागीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या. बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्रात भरवलेल्या कृषी प्रदर्शनात परदेशी कोथिंबीरीचीच चर्चा. परदेशी कोथिंबीर पाहण्यासाठी आणि तिची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी केली गर्दी. आणि येवल्यामध्ये श्रीरामांच्या उत्सवानिमित्त वीज पुरवठा खंडित न करण्याची शिवसेनेची मागणी. शहरात कार्यक्रम असल्यानं शिवसेनेची निवेदनाद्वारे मागणी.